नमस्कार, धागा फॅशन या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की बेसिक म्हणजे ब्लाऊजचे जे बेसिक गळे आहेत ना, ते आज मी एकत्रितच तुम्हाला कशा पद्धतीने कटिंग करायचं हे दाखवणार आहे। वेगवेगळ्या पद्धतीने मी गोल गळा कसा कटिंग करायचा, व्ही गळा कसा कटिंग करायचा किंवा पान, ग्लास हे कसे कटिंग करायचे हे मी दाखवलेले आहेच, पण ते सेपरेट सगळे दाखवले होते। तर आज आपण बघणार आहोत की सगळे गळे एकत्रित कटिंग करायला मी आज तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे। तर नवीन शिकणाऱ्यांसाठी तर हा व्हिडिओ फारच उपयोगी ठरणार आहे। तर मैत्रिणींनो, पहिल्यापासून अगदी शेवटपर्यंत व्यवस्थित व्हिडिओ बघा आणि कुठलाही पॉईंट स्किप करू नका, जेणेकरून जे आपले बेसिक गळे आहेत ना ते व्यवस्थितरित्या कसे कटिंग करायचं हे मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे। तर आपण आता सुरुवात करणार आहोत गोल गळ्यापासून। तर गोल गळा कशा पद्धतीने कटिंग करायचा हे आज आपण बघूयात। तर आपल्याला गळा उंची घ्यायची आहे 9 इंच। गळा रुंदी घेऊयात आपण 3 इंच। गोल गळा जो असतो ना तो तुमच्या आवडीनुसार तुम्ही रुंदीला जास्त किंवा कमी ठेवू शकता। जर समजा एखाद्या ताई बारीक वगैरे असतील तर त्यांना तुम्ही गळ्याची रुंदी कमी ठेवून कमी गळा कट करा, आणि ज्यांना जर ब्रॉड हवा असेल तर त्यांना रुंदी थोडी जास्त ठेवून तुम्ही ब्रॉड गळा पण कट करू शकता। तर बघू शकता आता हा मी पूर्ण चौक आखून घेतलेला आहे। आणि मैत्रिणींनो, तुम्हाला एक सांगायचं आहे, तुम्हाला जर समजा ह्याची प्रॅक्टिस करायची असेल गळ्याची किंवा ब्लाऊजची कटिंगची, तर तुम्ही न्यूजपेपरवरती प्रॅक्टिस करा। म्हणजे जितकं तुम्ही त्याच्यावरती प्रॅक्टिस कराल तर एकतर कापड खराब व्हायची पण हे नाही, म्हणजे भीती नाही, आणि तुम्ही हवे तेवढी तुम्ही न्यूजपेपरवरती प्रॅक्टिस करू शकता। आणि ज्यावेळेस तुम्हाला असं वाटेल की आपण परफेक्ट झालो, मग तुम्ही ब्लाऊज पीसवरती सुरुवात करा। तर आता हे मी छोटे छोटे ब्लाऊज पीसचे तुकडे कट केलेले आहेत, व्हाईट कलरचे तुकडे आहेत आणि ब्लाऊज पीसचे, आणि त्याच्यावरती तुम्हाला मी गळे कसे कटिंग करायचे हे दाखवणार आहे। तर आता आपण पूर्ण हा चौक आखून घेतलेला आहे आणि आता ह्याला राऊंड शेप द्यायचा आहे आपल्याला, गोल। तर बघू शकता असा। आणि शेप देताना जर तुम्हाला प्रॉब्लेम येत असेल तर तुम्ही इथून म्हणजे कॉर्नर पासून 1 इंच मार्किंग करून घ्या असं, आणि तिथून मग इथून सुरुवात करून त्या मार्किंग वरून घेऊन चॉक असा तुम्ही इथपर्यंत असं आणू शकता। तर बघू शकता कसा असा आपला छान गोल गळा तयार झालेला आहे। त्याच्या साईडला पण तुम्ही 1-1 इंच अंतर ठेवून आता आपण हे कटिंग करून घेऊयात। तर आता व्यवस्थित हा गोल गळा कट करून घेऊयात आपण। तर बघू शकता किती छान असा आपला गोल गळ्याचं कटिंग झालेलं आहे। म्हणजे अशा पद्धतीने तुम्ही जर साईजला लहान हवा असेल तर लहान पण करू शकता, आणि जर मोठा हवा असेल तर ब्रॉड पण करू शकता। तर आता आपण बघूयात चौकोनी गळ्याचं कटिंग। जर तुम्हाला गळा रुंदी कमी हवी असेल तर तुम्ही 2.5 इंच गळा रुंदी घ्या। आता आपण इथं उंची घेणार आहोत 8 इंच। चौकोनी गळा कट करणार आहोत आपण। चौकोनी गळा काय आहे असा स्ट्रेट आपल्याला घ्यावा लागतो, कुठेही कमी जास्त करायचं नाही। जितकी उंची तुम्हाला हवी आहे तितकी तुम्ही उंची घ्या, जेवढी तुम्हाला रुंदी गळ्याची हवी आहे तेवढी तुम्ही रुंदी घ्या, आणि त्यानुसार मग तुम्ही गळ्याचं कटिंग करून घ्या। तर बघू शकता हा आपला तयार झालेला आहे चौकोनी गळा। किती व्यवस्थित असा आकार आलेला आहे बघा। म्हणजे जसं मी तुम्हाला सांगितलं आहे त्या पद्धतीने तुम्ही चौकोनी गळ्याचं पण कटिंग ची प्रॅक्टिस नक्की करू शकता। तर आता आपण बघणार आहोत पान गळा।
गळ्याची रुंदी आपल्याला घ्यायची आहे 2.5 इंच, उंची घ्यायची आपल्याला 9 इंच, तर आता आपण पानगळ्याचा शेप देऊन घेऊयात. इथून असं चालू करा तुम्ही व्यवस्थित, इथं येऊन असा व्यवस्थित त्याला शेप द्या इथून, म्हणजे अगदी खूप छान असा पानगळा दिसतो आपला. म्हणजे मी बघू शकता इथून मी असं निम्म्याच्या खाली येऊन इथून असा शेप दिलेला आहे त्याला व्यवस्थित असा. तर आता आपण पानगळ्याचं कटिंग करून घेऊयात. तर बघू शकता कसा आपला छान असा पानगळा तयार झालेला आहे. अगदी प्रॉपर आणि खूप फिनिशिंग सहित आपण पानगळा तयार केलेला आहे. तर आता आपण बघणार आहोत व्ही गळा. तर व्ही गळ्याला पण तुमची जेवढी रुंदी आहे गळ्याची तेवढी तुम्ही घेऊ शकता. उंची पण तुम्हाला जितकी हवी आहे, म्हणजे तुम्ही ब्रॉड गळा म्हणजे मोठा गळा वापरता का लहान उंचीला वापरता त्यानुसार तुम्ही गळ्याची उंची आणि रुंदी घेऊ शकता. तर आता इथून आपल्याला असं पूर्ण व्ही शेप द्यायचा आहे. प्रॉपर जर व्ही हवा असेल तुम्हाला तर त्याची थोडीशी रुंदी कमी येते, पण व्ही नेक आहे ना तो व्यवस्थित असा येतो. आणि जर तुम्हाला थोडीशी व्ही मध्येच थोडंसं तुम्हाला रुंदी हवी असेल तर तुम्ही थोडंसं ब्रॉड म्हणजे साईडनं थोडंसं पसरून घेऊन तुम्ही व्ही शेप देऊ शकता. हे तुमच्या आवडीवरती अवलंबून आहे. किती प्रॉपर असा छान व्ही गळा आपला तयार झालेला आहे. आणि हवं तर तुम्ही ह्याला लेस पण लावू शकता, बो लावू शकता, हवं तसं त्याला तुम्ही डिझाईन पण करू शकता. किती सुंदर असा आपला व्ही गळा पण तयार झालेला आहे. हे आपले सगळे ब्लाऊज मधले बेसिक गळे आहेत. आता लास्टचा गळा बघणार आहोत आपण पंचकोनी. तर पंचकोनीला आपण गळ्याची रुंदी 3 घेणार आहोत, उंची घेणार आहोत 9.5 इंच, ह्या दोन्हींचा आपल्याला मध्य करायचा आहे आणि तिथून आपल्याला घ्यायचं आहे 1.5 इंचावरती खाली. म्हणजे ह्या आणि ह्या पॉईंटचा मध्य करायचा. म्हणजे जेवढी गळा उंची तुम्ही घेतली ना त्या दोन्ही पॉईंटचा मध्य करा आणि मध्यापासून 1.5 इंच खाली घ्या आणि तिथून आपण पंचकोनीला शेप देऊन घेऊयात. हा आपला सिंपल पंचकोनी गळा तयार झाला. तर बघू शकता आता हा आपला झालेला आहे पंचकोनी गळा तयार. आता हा आपला बघा पान गळा तयार झालेला आहे. हा चौकोनी गळा तयार झालेला आहे. हा गोल गळा आपण कट केलेला आहे तो बघू शकता. आणि आपला हा व्ही गळा. हे अशा पद्धतीने तुम्ही साधे ब्लाऊज पीसचे कापड असेल किंवा आपला न्यूजपेपर असेल तर
हे जे बेसिक गळे आहे ना, तर त्यांची प्रॅक्टिस तुम्ही त्याच्यावरती करू शकता. अगदी खूप खूप सिंपल आणि खूप साध्या पद्धतीने मी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. नक्कीच तुम्हाला गळे कटिंग कसे करायचे हे लक्षात आलंच असेल. तर मैत्रिणींनो, हे गळे कटिंग करायचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.